आज आपण प्लॅटिलेट्स काय आहे हे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये प्लॅटिलेट्स कमी किंवा जास्त झाले तरी पण खूप चांगले चांगले औषधं होमिओपॅथीमध्ये आहेत. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो. हिमोग्लोबिन प्लाझ्माप्रमाणे प्लॅटिलेट्स हा देखील रक्तातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम प्लॅटिलेट्स करतात. प्लॅटिलेट्स एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात, त्यामुळेच त्यांना प्लॅटिलेट्स हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. अशा पेशींसाठी वैद्यकीय भाषेत थ्रोम्बोसाइट्स ही संज्ञा वापरली जाते. रक्तामध्ये प्रामुख्याने 3 पेशी असतात. लाल पेशी, ज्याला आपण RBC असं म्हणतो, पांढऱ्या पेशी WBC आणि तंतुकणिका प्लॅटिलेट्स. त्यापैकी रक्तामध्ये प्लॅटिलेटची संख्या सर्वाधिक असते. प्लॅटिलेट्स या मोठ्या हाडातील रक्तमज्जेत रेड बोन मॅरो असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशीपासून तयार होतात. त्याचं रक्तातील आयुष्य 5 ते 9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लॅटिलेट्स प्लीहा म्हणजे स्प्लीन आणि यकृत लिव्हरमध्ये नाश पावतात. आता प्लॅटिलेट्स काय काम करतात? रक्तवाहिन्यातून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं जरुरी असतं. ऑक्सिजन वहनाचे मुख्य कार्य रक्तातून होते. तसेच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशी स्तरावर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लॅटिलेट्स एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लॅटिलेट्सला मानवी शरीराची कवच कुंडले म्हटलं जातं. प्लॅटिलेटची संख्या 1.5 ते 4.5 लाख असते. संख्या प्रमाणापेक्षा जास्त झाली तर रक्ताची गुठळी होऊन रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यासारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो. नाकातून, हिरड्यातून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके पडतात. मासिक रजस्त्राव अधिक होतो. जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही, त्यामुळे थकवा येतो. प्लॅटिलेट्स कमी होण्याची कारणे: डेंग्यू, मलेरिया ताप, अनुवंशिक आजार, किमोथेरपी. संख्या कमी झाल्यास डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लॅटिलेट्स अचानक कमी होऊ शकतात. त्यामुळे 2-3 दिवसाचा ताप आल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित CBC टेस्ट करून घ्यावी व त्यानुसार उपाययोजना करावी. प्लॅटिलेट्स कमी झाल्यानंतर काय खबरदारी घ्याल? अधिक श्रमाचे व्यायाम तसेच दगदग करू नये. दात घासताना ब्रश लागू नये याची दक्षता घ्यावी. सुऱ्या, कात्री वापरताना काळजीपूर्वक वापरावीत. बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्लॅटिलेट्स कमी झाल्यात तर त्या बाहेरून घ्याव्या लागतात. पौष्टिक आहारातूनच प्लॅटिलेटचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येते. जर तुम्ही शरीरात कमी होत असलेल्या प्लॅटिलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका, कारण तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लॅटिलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता. काही विशिष्ट प्रकारच्या औषधी, अनुवंशिक रोग, कॅन्सर, किमोथेरपी, अल्कोहोलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ट प्रकारचे आजार, फॉर एक्झाम्पल डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या आजारामध्ये प्लॅटिलेट्स कमी होतात. तसेच आवळा, भोपळा, पालक, नारळ पाणी, बीटचा आहारामध्ये समावेश करून प्लॅटिलेट्सचे प्रमाण वाढवू शकता. तसेच होमिओपॅथीमध्ये देखील आर्निका, हेमेमेलिस, मिलीफोलियम, इरिगेरॉन, फेरममेड, सिकलकॉर, फॉस्फरस अशी अनेक प्रकारची औषधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्लॅटिलेटचे प्रमाण वाढते. तर मग घाबरून जाऊ नका. होमिओपॅथिक औषधी पण बरोबर नक्की घ्या. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट नक्की करा. तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचे कमेंट्स नक्की करा, कारण कमेंट्स केल्याने मला लक्षात येईल की कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक तुमचा मला जो मिळेल त्याप्रमाणे माझ्या व्हिडिओमध्ये जर काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर नक्की मला ती करता येईल. धन्यवाद.